मी टरबूज लावलेलं होतं 17 डिसेंबरला. तर आता माझी हार्वेस्टिंग चालू आहे टरबूजची. तर मित्रांनो, पहिले मी त्याला टरबूज 17 तारखेला लागवड केली. त्याच्यानंतर आज तुमची 6 मार्चला त्याची काढणी चालू आहे. तर मित्रांनो, मागच्या वर्षी जसा भाव होता तसा यावर्षी काही भाव नाही, कारण की लागवडी जास्त आहे आपल्या तालुक्यात म्हणा किंवा आपल्या जिल्ह्यात म्हणा. तर त्याच्यासाठी यावर्षी मागच्या वर्षी 11 रुपये 12 रुपये असा प्रमाणे भाव होता, परंतु यावर्षी भाव कमी मिळालेला आहे. 9 रुपये 9.25 रुपये, कोणी 8 रुपये 80 पैसे असा भाव चालू आहे. तरी मित्रांनो, यावर्षी रोगाचा पण प्रादुर्भाव जास्त होता, त्याच्यामुळे यावर्षी खर्च पण बऱ्यापैकी लागलेला आहे. तरी यावर्षी काही हरकत नाही, तरी पण चांगल्यापैकी पीक मिळतं आहे आपल्याला. बघा, आता माझ्या या 2 गाड्या चालू आहे. आता समजेल आता की काय किती तण निघतं, तसे आम्ही तुम्हाला अजून सांगू. तरी आता यावर्षी मित्रांनो, की आपण बाकी बायो वापरायला पाहिजे. आपण जे वापरतोय की आपण जे फर्टिलायझर वापरतोय, की जे रासायनिक वापरतोय, ते थोडं कमी करा मित्रांनो. कारण की ह्यावर्षी मी बघितलं की मधमाशीचं प्रमाण खूप कमी आढळलं. तर त्याच्यासाठी तुम्ही गूळ वगैरे असे काहीतरी पदार्थ ठेवून वापरा, किंवा ते जी माशी मरणार याची काळजी घ्या. की तुम्ही फक्त की जास्त रासायनिक वापरू नका. फवारणी वगैरे थोडं व्यवस्थित करा मित्रांनो, नाही तर आपल्या पिकाला थोडं कमी मिळतं आहे, भाव पण कमी मिळतो आहे आणि फळधारणासुद्धा कमी झालेली आहे. मधमाशी कमी तर फळधारणा कमी आहे, आणि त्याचा तर वाढही कमी हो, वाढ पण कमी सर. यावर्षी मागच्या वर्षी जसं की 6 किलो 5.5 किलो असे साईज होती. यावर्षी 3, 4, जास्त 6पर्यंत साईज आहे सर्व शेतामध्ये. मी बघितल्यानुसार सांगतोय तुम्हाला. आणि आता जे भाव मिळाला आहे तुम्हाला, त्या भावानुसार तुम्हाला खर्च वजा काही नफा निघेल का? हो, थोडाफार निघतोय सर, कारण की यावर्षी भाव कमी, 8 रुपये 25 पैशाप्रमाणे दर आहे यावर्षी माझं. अच्छा, काय नाव दादा आपलं? माझं नाव योगराज अशोक पाटील आहे. मी राहणार खडगावचा आहे. ओके, ठीक आहे.